नमस्कार, मी वृषाली पाटील महाराष्ट्र कॉलिंगमधले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत वास्तुशास्त्र आणि इंटिरियर या विषयावर. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. सर नमस्कार, तुमच्या या कार्यक्रमात खूप स्वागत. ओम साईराम. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. श्री आनंद पिंपळकर लोकप्रिय वास्तुतज्ञ असून त्यांना वास्तुशास्त्रातील विश्वकर्मा समजलं जातं. समग्र आनंदी वास्तू, आनंदी मृत्यू, आनंदी 7.5, आनंदी उपाय, स्वप्न शृंखला यासह 42 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रदर्शित आहेत. नुकतंच त्यांनी 2017 वर्षाचं अतिशय माहितीपूर्ण आनंदी वास्तू कॅलेंडर प्रकाशित केले. हे सर्वत्र आनंदी वास्तू रेडिओ, आनंदी वास्तू टिप्स आणि आनंदी वास्तू कॅलेंडर 2016 हे अँड्रॉइड ॲप आपण आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तसंच फेसबुकवरून आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू हे वेब पेज आपण लाईक करू शकता आणि रोज वास्तुविषयक अपडेट्स तुम्ही प्राप्त करू शकता. आपल्याला याविषयी काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट कॉल करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266843333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर आता पिंपळकरांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर 10 लावून बसले असतील आणि सगळ्यांचा एक नेहमी प्रॉब्लेम होतो वृषाली. प्रत्येक जण असं म्हणतो, अहो काय तुमच्या कार्यक्रमात आमचा फोन लागत नाही. आता मला सांगा, एवढे लाखो लोक फोन करतात आपल्याला, तर त्यामुळे नाराज होऊ नका. तुम्ही माझ्यावर असंच अखंड प्रेम करत राहा. त्याचं कारण असं आहे की जरी साम टीव्हीच्या माध्यमातून मला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तरी सुद्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटतोयच आहे दर गुरुवारी. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देतो. त्यामुळे साम टीव्हीच्या या कार्यक्रमामध्ये तुमचा फोन लागला नाही तर नाराज व्हायचं काही कारण नाही. आणि बरीचशी माहिती आपल्या आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये आहे, बरीचशी माहिती आपल्या आनंदी वास्तू उपाय या पुस्तकामध्ये आहे आणि खूप सारी माहिती माझ्या सगळ्या पुस्तकांमध्ये आहे. पण तरी सुद्धा सर्व आपल्या दर्शकांना आनंद पिंपळकरांचा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच वाटते. नक्कीच. आणि तुमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी असेलच ती पर्वणी. सर, आज तुम्ही असा विषय निवडलाय की वास्तुशास्त्र आणि इंटिरियर. कारण आजकाल इंटिरियरचं फॅडच आहे सर. म्हणजे इंटिरियर डिझायनर जे सांगतो ती अमाऊंट आपण देऊन टाकतो. म्हणजे जरी आपलं काम 10 रुपयाचं असेल तरी आपण तिथे 100 रुपये देऊन टाकतो, कारण डिझायनर बोला आणि आपल्याला आपलं घर असं परफेक्ट हवंय. मग वास्तुशास्त्राचा आणि इंटिरियरचा काही संबंध आहे का? बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपण इंटिरियर का करायचं हे पाहू. आपण काय करतो की करोड रुपयाची प्रॉपर्टी घेतो आणि प्रॉपर्टी घेतल्यानंतर आपण आपल्याच मनाने कुठेतरी जातो आणि कुठेतरी डिस्काउंट लावलेले असतात 50%, 60%. त्या नादामध्ये कुठले तरी भूतान प्लाय किंवा फालतू एकदम 1-2 वर्षामध्ये निकामी होणारी फर्निचर आपण आपल्या मनाने घरी आणतो आणि ते आपल्या घरामध्ये आपण ठेवून देतो. 1-2 वर्षामध्ये त्या बेडचा खुळखुळा झालेला असतो, कपाट जे असतं त्याच्या बिजागाऱ्या निघून गेलेल्या असतात आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण जो खर्च केला तो पूर्णपणे वाया गेलेला आहे. मध्यमवर्गीय लोक जेव्हा आपण खूप जीव मारून आपण फ्लॅट घेतो आणि फ्लॅट घेतल्यानंतर मेरे सपनों का घर वगैरे अशी आपली काहीतरी धारणा असते आणि आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर कसं पाहिजे त्या हिशोबाने आपण ते बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं काम फसतं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर इंटेरियर करतो किंवा असंही होतं की आपल्याकडे आपली परिस्थिती सुद्धा आहे, आपल्याला इंटेरियर करायचं सुद्धा आहे, पण तरी सुद्धा योग्य माणूस मिळाला नाही तरी सुद्धा इंटेरियरचा फज्जा उडतो. बऱ्याच वेळा असं होतं, तुला सांगतो, इंटेरियरमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या कळण्याच्या पलीकडे आहे. आणि आनंदी वास्तूचं हे व्रतच आहे की जे माहीत नाही, जे चांगलं ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि जे लोकांना माहीत नाही त्याबद्दल लोकांना सावध करून सोडायचं. वृषाली, आपला दरवेळचा एक फंडा आहे आनंदी वास्तूचा किंवा आनंद पिंपळकर ज्या तत्वांवर चालतो ते तत्व कुठलं की आधी केले मग सांगितले. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. वास्तुशास्त्रामध्ये होणाऱ्या सर्व चुका स्वतःच्या वास्तूमध्ये निर्माण करून त्याचे परिणाम भोगून त्याच्यावरती उपाय करून मग मी आनंदी वास्तू पुस्तक लिहिलं. याशिवाय अशी असंख्य पुस्तकं लिहिली की ज्या प्रत्येक पुस्तकांचा अनुभव मी स्वतःवरती करून घेतला. आता तुम्ही म्हणाल तुम्ही मृत्यू पुस्तक पण लिहिलं, मग तुम्ही मृत्यूचा अनुभव घेतला का? तर ते अनुभव आपण लोकांचे घेतले. एकंदरीतच काय तर अनुभव सिद्ध अशा गोष्टीतून आपण या गोष्टी केल्या. मग काय केलं, गेल्या 2 वर्षापासून मी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि इंटेरियर संदर्भात कामं करतोय. पण गेले 2 वर्ष मी तो गृहपाठ करत होतो की बा ओळखीची व्यक्ती आहे आणि त्याचं इंटेरियर करून द्यायचंय. मग मी वास्तुशास्त्राप्रमाणे मार्गदर्शन करता करता त्याला इंटेरियरची कामं पण मी करून देत होतो, त्याचे डिझाईन्स देत होतो, त्याचे वेगवेगळे चित्र काढून देत होतो आणि त्यानुसार ती घरं छान होत होती. परंतु एक गोष्ट लक्षात आली की आपण दुसऱ्यावर सोपवलं तर दुसरे व्यक्ती त्या व्यक्तीचा भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नाडवणूक करतात आणि त्यांची फसवणूक होते. आता साध्या गोष्टी तुला सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण काम ठरवत नाही. त्यामुळे एखादा सुतार आपण बघतो,
त्या सुतारामध्ये सुद्धा ती क्षमता नसते की ते काम नीट करण्याची. मग तो आपल्याला मालाची लिस्ट देतो. मग मालाची लिस्ट घेतल्यानंतर आपण मार्केटमध्ये फिरतो. आपण 50 ठिकाणी फिरल्यानंतर आपल्याला कळतच नाही की प्लायवूड एकसारखा सगळीकडे दिसतो. प्रत्येक प्लायवूडची किंमत 50 रुपयापासून 500 रुपयापर्यंत असते. मग आपण काय करतो, त्याला म्हणतो बाबा काही कळत नाही. मग तो काय म्हणतो, ठीक आहे माझ्या ओळखीचा माणूस तुम्हाला स्वस्तात प्लाय देईल. मग तो सुतार तुम्हाला घेऊन जातो त्या योग्य त्याच्या माणसाकडे, त्याच्या दृष्टीने तो योग्य असलेल्या, आणि मग त्याच्या तिथून सुरुवात होते ती ग्राहकांची पिळवणूक. कारण तिथं त्याचं कमिशन ठरलेलं असतं. म्हणजे कट प्रॅक्टिस ही सगळीकडे, जशी डॉक्टर कट प्रॅक्टिस करतात, जसे ज्योतिषी सुद्धा कट प्रॅक्टिस करतात नाही का, आपण म्हणतो नारायण नागबलीच्या नावाखाली वगैरे वगैरे. तर तशाच पद्धतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या चुकीची लोक शिरलेली आहेत आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टींपासून सावध होण्यासाठी मी स्वतःच इंटेरियरची कामं आता सुरू केलेली आहे. म्हणजे वास्तुशास्त्र आणि त्याचा इंटेरियरशी जो काही संबंध आहे, प्रत्येक वेळेस इंटेरियरनी माझ्याशी संपर्क साधायचा स्वतःच्या मनाने, आणि ऐकायचं काहीच नाही. म्हणजे संपर्क माझ्याशी साधायचा. इंटेरियर प्रमाणे मी त्याला सगळी रचना सांगेन, राशीनुसार त्याला पडद्यांचे रंग, घरांचे रंग सांगेन, राशीनुसार या वास्तूचं द्वार त्या दरवाजावरती लावायची जी सजावट आहे त्या संदर्भात सांगेन, किंवा अंथरुणं जे आपण टाकणार आहोत त्याच्यावरची जे काही आपण साधारण प्लायवूड्स असतील किंवा त्याच्यावरचे जे फोरमायका असतील, सनमायका असतील, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कुठे ना कुठेतरी वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा संबंध लावून, त्या लोकांच्या पत्रिकांचा, त्या राशींचा संबंध लावून आपण त्याला तो रिपोर्ट देत होतो. पण एक गोष्ट लक्षात यायची की तो त्याच्या मनानेच करून मोकळा व्हायचा. मग बऱ्याच वेळा असं व्हायचं की इंटेरियर केल्यानंतर नको त्या ठिकाणी खूप जास्ती भार पडलाय, नको त्या ठिकाणी खूप हलकेपणा आलाय, त्याच्यामुळे त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर प्लेझंट वाटणं किंवा आनंद वाटणं यापेक्षाही मानसिक त्रास, घरामध्ये कटकटी वाढणं, उभं घेणं, किंवा इंटेरियर अशा पद्धतीने इतकं गजगज किंवा गच्च करून ठेवणं की तिथं फिरायला सुद्धा चान्स नाही. म्हणजे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने इंटेरियरचं इम्प्लिमेंट केल्यानंतर खर्च जाऊन लोकांना जो मानसिक त्रास होतो तो दूर व्हावा म्हणून गृह सजावट या विषयामध्ये गेल्या 2 वर्षापासून पडलोय. त्याचा खूप चांगला अभ्यास केल्यानंतर आनंदी वास्तूच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्रानुसार गृह सजावट कशी करावी या विषयावरती काम सुरू केलं, आणि त्याचा म्हणजे श्री गणेश केला आणि त्याची कामं सुद्धा आपण सुरू केलीत. आपण 3ऱ्या सेगमेंटला आनंदी वास्तूतर्फे जी गृह सजावटीची कामं केली आहेत त्याचे आपण फोटो देखील पाहणार आहोत. म्हणजे एकंदरीत बघशील तर वास्तुशास्त्राचा आणि ग्रह सजावटीचा खूप सारा संबंध आहे. म्हणजे आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये जेव्हा राहतो तेव्हा फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही कधी 5व्या, कधी 10व्या, 11व्या, 12व्या मजल्यावर राहतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला दरवाजाला तिथे कुठलाही ऑप्शन नसतो, किंवा फ्लॅट मिळाला म्हणून तुम्ही घेतला असेल तर त्याचं दक्षिण नैऋत्येला तोंड असेल, दक्षिण मध्य तोंड असेल तर त्याबद्दल तुम्ही घाबरून जाता, गांगरून जाता. पण इंटेरियरच्या माध्यमातून त्या दक्षिण दरवाजाला तुम्ही ऑफसेट टाकून बॅलन्स करू शकता, किंवा इंटेरियरच्या माध्यमातून वेगवेगळ्या रंगाचे बल्ब टाकून तुम्ही वातावरणामध्ये एक प्रकारची वेगळी एनर्जी किंवा वातावरणामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा तुम्ही त्या इंटेरियरच्या माध्यमातून तयार करू शकता. आता साधंसं गणित आहे की आपण जर नीट विचार केला की मी नेहमी म्हणतो की आपल्या ज्या दिशा आहेत त्या एकूण 10 दिशा आहेत. 10 दिशांमध्ये पूर्व ही कर्त्याची पूर्व मानली गेली. कर्त्याची पूर्व आणि पूर्वेचा स्वामी जर रवी आहे तर तुम्ही जेव्हा इंटेरियर करता तेव्हा पूर्व भिंतीवरती जर तुम्ही उंच डोंगर लावत असाल तर ते चुकीचं आहे. याचा अर्थ कळत नकळत तुम्ही पूर्व दिशा जड केली. मग त्या ठिकाणी तुम्ही जर का सूर्याची प्रतिमा लावली जिच्या कपाळी माणिक आहे, त्याच्यावरती एक पिवळ्या रंगाचा बल्ब सोडला, किंवा पूर्व भिंतीला किंवा पूर्व दिशेला जर तुमचा हॉल असेल त्या हॉलमध्ये तुम्ही वार्म लाईट सोडल्या तर त्याचा तुम्हाला खूप चांगला इफेक्ट मिळू शकतो. जर तुमची पूर्व दिशेला तुमचा हॉल आहे किंवा तुमचं बेडरूम आहे, ईशान्येला तुमचं बेडरूम आहे आणि ते तुम्ही एकदम लाल भडक केलं तर ते चालणार नाही. म्हणजे पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशमान व्हावी. आग्नेयाला जर तुमचं बेडरूम असेल, जर किचन नसेल तर त्याच्यात जी रंगसंगती करायची ती इंटेरियरच्या विषयाने धरून करावी. आणि मग त्यानुसार आता मी जर तुम्हाला म्हटलो की आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमच्या किचन आहे आणि त्या किचन तर ते उत्तम आहे, पण आग्नेय कोपऱ्यात जर तुमच्या बेड आहे आणि आता तिथे जर तुम्हाला तो कोपरा गरम पाहिजे तर मग अशा वेळेस मी सांगतो की एक काम करा, पूर्व आग्नेय भिंतीला एक लाल रंगाचा चौकोन काढा, त्याच्यामध्ये उलटा एक बल्ब लावा. ठीक आहे, लोक त्या पद्धतीने करतात. पण त्याच जागी हल्ली खूप सुंदर असे हँगिंग अशा गोष्टी मिळतात की असं गमेल्यासारखं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये लाल दिवा असतो आणि त्याच्यात एक पंखा असतो. ज्याकडे तो पंखा सुरू केला की त्या आतल्या ज्या काही झुरमुळ्या असतात त्या उडायला लागतात, त्यातनं लाल रंगाचा प्रकाश पडतो आणि पूर्ण अंधार केला तर तुमच्या लक्षात येतं की आग्नेय कोपऱ्यात जणू काय अग्निकुंड पेटलेला आहे. म्हणजे व्ह्यू होताना ते अग्नितत्वाचं प्रदर्शक मानलं गेले. बऱ्याच वेळा काय करतात लोक, नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाणी ठेवायला नको, नैऋत्य कोपऱ्यात कधीही पाणी नसावं.
लोक नेमकी गडबड करतात. नैऋत्य कोपऱ्यामध्येच मोठं कारंज ठेवतात. हल्ली खूप सारे स्टॅच्यूज मिळतात की ज्याच्यातनं धूर निघतो, त्याच्यातनं पाणी येत असतं, खळखळ आवाज येतो, आपल्याला खूप छान वाटतं. पण तोच जर का प्रकार तुम्ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवला तर त्याचे परिणाम निश्चितच दुष्परिणाम होतात. नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाणी कधीही नसावं. बऱ्याच ठिकाणी इंटेरियर करताना असं पाहिलेलं आहे की घराच्या दरवाजात जाताना खाली एक मोठा खड्डा ठेवलेला असतो. त्या खड्ड्यामध्ये पाणी सोडलेलं असतं आणि त्याच्यात ते पेबल्स, दगड वगैरे टाकलेले असतात. म्हणजे मला सांगा, जर तुम्ही तुमच्या घरात जाताना जर खड्ड्यातनं पाण्यातनं जाताय तर तुम्ही खड्ड्यातनं पाण्यातच जाणार आहात. आणि म्हणून तो सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. सुंदर दिसते म्हणून काही पण करायचं का? मग सुरी एखाद्याने सोन्याची बनवली म्हणून काय ती भोसकून घ्यायची का? म्हणजे सुरी कितीही सुंदर बनवली तरी ती सुरीच आहे. त्याच पद्धतीने वास्तू ही जर तुम्ही अयोग्य पद्धतीने ट्रीट केली, वास्तूमध्ये चुकीच्या पद्धतीने तुम्ही इंटेरियर केलं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला निश्चितच भोगावे लागतात. याची खूप सारी उदाहरणं आहेत. आता मला सांगा, करोडपती जे लोकांच्या घरामध्ये जातो आपण, अतिशय लॅविश फर्निचर असतं. पण प्रत्येक करोडपती माणूस हा पैशाने जरी श्रीमंत असला तरी का हो, व्यक्तिगत जीवनात तो श्रीमंत असतो का? सगळ्याच जर घरामध्ये जर सगळ्यांना डायबिटीस असतील, सगळ्या घरामध्ये जर त्यांना खाण्यापिण्याचे जर भरपूर रेलचेल असून सुद्धा जर त्यांना खाता येत नाही, कोणाला मीठ बंद करायला सांगितले, कोणाला साखर बंद करायला सांगितले आणि जीवनाचा जर ते आनंद घेऊ शकत नाहीत, खूप पिढ्या घरामध्ये चालू आहे, तर त्या करोडो रुपयाचा सुद्धा उपयोग नाही. भले नक्कीच सर, आपण याविषयी बोलू. नाही, ब्रेक नाही, आपल्याला फोन आलेला आहे. दर्शना आपल्याशी बोलतायत पुण्याहून. बोला दर्शना. हॅलो. हा बोला. माझं घराचं प्रवेशद्वार पश्चिमेला आहे आणि मला त्याच्या समोरच एक मागचं दार पण आहे, बाजूला एक आहे आणि जरा थोडा वादविवाद होतो मुलांमध्ये आणि मिस्टरांचा पण जरा तब्येतीविषयी असतो प्रॉब्लेम. स्वयंपाक करताना तुमचं तोंड कुठं होतं? पूर्व दिशेला येतं माझं. बरं, आता पश्चिम दिशेला जे तुमचं मुख्य द्वार आहे त्या पश्चिमेच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे, पश्चिमेच्या मध्ये आहे का पश्चिम वायव्येला आहे? मधोमध्ये. पश्चिम मधोमध्ये. मिस्टर काय करतात तुमचे? माझे मिस्टर कंपनी ते कामाला येते. बरं, आजारपण कशा स्वरूपाचा असतो? त्यांचा एक आजारपण म्हणजे त्यांना पहिले स्किनचा प्रॉब्लेम होता आणि आता थोडस हायड्रोसिलचा थोडा प्रॉब्लेम. बरं, त्यांची रास कोणती आहे? मकर. बरं, मकर रास आहे. म्हणजे एकंदरीत बघितलं तर ती शनी प्रधान रास आहे आणि आता मकर राशीला 26 जानेवारीला 7:30 देखील सुरू होतीये. मकर राशीचं वैशिष्ट्य म्हणजे मकरेचा स्वामी शनी असल्यामुळं या राशीचं प्रत्येक काम कष्टाने आणि उशिरा होतं. डाव्या पायाची दुखणी लागणं आणि कमरेच्या खालचे आजार होणं हे मकरेचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे आपण काय करतो वृषाली, प्रत्येक वेळेस रास पाहतो पहिली, मग पाहतो काही पितृदोष आहे का आणि मग आपण वळतो ग्रहाकडे. म्हणजे आधी ग्रह मग गृह. म्हणजे आपण एकदम गृहाकडे घुसत नाही. मग आपण गृहाकडे घुसताना सुद्धा पहिली शक्यता विचारली की तुमच्या स्वयंपाक करताना तोंड दक्षिण किंवा उत्तरेला होतं का किंवा कुठं होतं? तर त्यांनी सांगितलं पूर्वेला होतं. याचाच अर्थ असा आहे की स्वयंपाकाची दिशा तुमची योग्य आहे, त्यामुळे घरात आजारपण येणारं ते एक कारण नाही. पण पश्चिम मध्ये जी तुमची दरवाजाची दिशा आहे ती खरोखरच उत्तम आहे, शनी तत्वाच्या अंमलाखालची आहे, त्यामुळे ती न्यायाकडे जाणारी आहे, न्यायाकडे नेणारी आहे. आता तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाचा दोष तुम्हाला नाही. तुम्ही जर स्वयंपाक करता त्या स्वयंपाकाचाही दोष तुम्हाला नाही. तुमच्या पतीच्या पत्रिकेला मात्र थोडासा दोष आहे, त्यामुळे त्यांना त्रास शारीरिक होऊ शकतो. राहिला प्रश्न कलह कटकटीचा, यासाठी खरं तर तुमची वास्तू पाहणं गरजेचं आहे. वास्तूमध्ये इतरही अशा बऱ्याच गोष्टी असतात. आता आग्नेय आणि पाणी, म्हणजे अग्नी आणि पाणी या परस्पर भिन्न गोष्टी आहेत. आग्नेय कोपऱ्यामध्ये जर पाणी ठेवत असाल, प्यायच्या पाण्याची भांडी ठेवत असाल, पाण्याची टाकी असेल किंवा काही नाही तर रोज तुम्ही झोपताना आग्नेय कोपऱ्यात बघा, आग्नेय कोपऱ्यात बेडरूम असतं एखाद्याचं आणि तिथेही तो प्यायच्या पाण्याचं भांडं भरून ठेवतो आग्नेय कोपऱ्यात. तसं असेल तरी सुद्धा अग्नी आणि पाणी या परस्पर भिन्न गोष्टी असल्यामुळं त्या ठिकाणी कलह होण्याची शक्यता खूप दाट असते. त्यामुळे आणखीन खूप सारी कारणं आहेत ती तपासून बघावी लागतील. पण तत्पूर्वी तुमच्या घरातला कलह थांबावा म्हणून मी तुम्हाला एक सुंदरसा उपाय सांगतो. तुमच्या बेडरूम मध्ये, ते कुठेही असू द्या, 2 मोराची पिसं. आता मेहरबानी करा, मोराची पिसं लावायची म्हटल्यानंतर मोराला मारा असा माझा सल्ला नाही, मोराचे पिंख ओरबाडा हाही माझा सल्ला नाही, किंवा मोराला पकडून त्याची कत्तल करून ती मोर पिसं ताब्यात घ्या हाही माझा सल्ला नाही. नीट समजून घ्या, मोर हा वर्षातनं एकदा त्याची पिसं सांडतो. ती सांडलेली पडलेली आपोआप पडलेली पिसं उचलायची आहेत, त्यासाठी कुठली झोंबाझोंबी करायची काही गरज नाहीये मोराशी. आणि मग हे नीट समजून घेत जा. आणि मग जे पडलेलं, कुठं आता तुम्ही मोराची चिंचोली आहे, कुठं तुम्ही लोणावळ्याला गेला तर तिथे सुद्धा खूप सारे मोर बागडत असतात,
असतात त्याची मग एखादं जे पीस सापडतं त्यातली 2 पिसं तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम भिंतीला बेडरूमच्या लावून ठेवा आणि त्याच्या खाली एक बासरी चिकटवा. बासरी फुंकण्याची जी दिशा आहे ती शक्यतो पूर्व, उत्तर किंवा पश्चिमेकडे असावी. अशा पद्धतीने ती बासरी त्याला लावा. घरामध्ये शांतता नांदते का बघा. याशिवाय आग्नेय कोपऱ्यामध्ये जे काही असेल तुमच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तिथे कलश घ्या, तांब्याचा कलश, त्याच्यामध्ये खडे मीठ, कोळसा, तांब्याचे तुकडे, लोखंडाचे तुकडे भरून तांब्याच्या पत्र्याने सील करून तो तुमच्या आग्नेय कोपऱ्यात काहीही असू द्या तिथे जमिनीवरती ठेवून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या घराची वास्तुशांती केली का हा प्रश्न पण विचारणं गरजेचं आहे. जर घरामध्ये वास्तुशांती केली नसेल तर घरामध्ये अशांतता नांदते. याशिवाय उत्तर दिशा बंद असेल, याशिवाय ईशान्य कोपरा कट असेल, याशिवाय नैऋत्य कोपरा कट असेल तर अशा प्रकारच्या व्याधी आणि कटकटी होऊ शकतात. याच्यामध्ये इंटेरियर थ्रू आपण खूप सारे मार्ग काढू शकतो. नक्कीच सर, आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे. आला तुझा पण break. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सध्या वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत वास्तुशास्त्र आणि इंटिरियर यांचा परस्पर संबंध या विषयावर. सर, आपला फोन आला म्हणून आपला टॉपिक विषय अर्धा झाला, काय बरोबर आहे. काय नेमका संबंध काय? कसं होतं की आपण जेव्हा एखादा फ्लॅट घेतो आणि फ्लॅट घेतल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्ही सगळे फर्निचर वगैरे करता आणि फर्निचर केल्यानंतर तुम्ही त्या वास्तुतज्ञाकडे जाता. मग तो वास्तुतज्ञ तुमच्या घरी येतो तो म्हणतो अरे ही भिंत अशी नको पाहिजे होती, ही भिंत तोडायला पाहिजे होती, किंवा अरे चहा हे आपल्याला झाकणं गरजेचं होतं, किंवा अरे इथे आपल्याला खिडकी पाहिजे होती. तर ह्या गोष्टी नंतर तितक्याशा सहज साध्य होत नाहीत. मग तुम्ही म्हणता ठीक आहे, मग त्याच्यावर रेमेडी करा. मग त्याच्यावरती आपण कुठे पिरॅमिड लाव, कुठं वास्तूच्या वस्तू बसव आणि आपण ते बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही इंटेरियर करणारच आहात, त्याच्यावर जर तुम्ही खर्चच करणार आहात तर मग तुम्ही करतानाच बरोबर का नाही करत. म्हणून तुम्ही कोणताही सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि वृषाली त्यासाठी आम्ही काय केलंय की इंटेरियरचा मोफत सल्ला देण्याची आम्ही सोय करून ठेवलेली आहे. त्यासाठी काही अटी लागू आहेत. पण नाही तर इंटेरियरचा मोफत सल्ला म्हटलं की लोक मला झोपूनच देणार नाहीत. इंटेरियरचा सल्ला आहे त्यात आमच्याकडनं मोफत मिळेल, त्याच्यासाठी काही अटी लागू आहेत. तुम्हाला मी जे नंबर दिलेला आहे इंटेरियर संदर्भातल्या मोफत मार्गदर्शनाविषयी त्यावरती तुम्ही फोन करून त्याबाबत जर गरज असेल, तुम्हाला करायचंच असेल इंटेरियर तर करा. माझ्याशी बोलायचं म्हणून टाइमपास करायचं म्हणून फोन करू नका.